नमस्कार मित्रांनो, आमच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आपल्याशी चर्चा करणार आहे कॅव्हिएट संदर्भात. कॅव्हिएट हे कॅव्हिएट काय असते, केव्हा फाईल केल्या जात असते, याचा परिणाम कायदेशीर काय होत असतो हे आपण बघूया. मित्रांनो, सर्वप्रथम जर आपण माझे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे. मित्रांनो, कॅव्हिएट म्हणजे एक असा ऍप्लिकेशन आहे, असा अर्ज आहे न्यायालयामध्ये जो दाखल करतो त्याला कॅव्हिएटर म्हणतात. ज्याच्या विरुद्ध दाखल करत असतो त्याला कॅव्हिएटी म्हणतात. आणि कॅव्हिएट दाखल करण्याचा उद्देश काय आपण एक उदाहरणासह समजूया. जर आपण एक दावा दाखल केलेला आहे न्यायालयामध्ये प्रतिवादी विरुद्ध आणि त्या न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने झालेला आहे, म्हणजे दाव्यामध्ये आपला विजय झालेला आहे. आणि आता आपल्याला असं वाटत आहे की प्रतिवादी या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयामध्ये चॅलेंज करेल, अपील करेल आणि अपीलात एकतर्फा तो या न्यायालयाच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळवेल. मग आपल्याला असं वाटतं की नाही, माझी बाजू ऐकून घ्यावी वरिष्ठ न्यायालयाने, तरच कोणताही आदेश करावा. म्हणून आपण तो अपील करण्यापूर्वीच अपील कोर्टामध्ये जाऊन कॅव्हिएट दाखल करत असतो. आणि आपण त्या न्यायालयाला अशी विनंती करत असतो की जर अमुक अमुक प्रकरणामध्ये प्रतिवादी त्याचं नाव लिहिल्या गेलेलं असेल, जो त्याला कॅव्हिएटी म्हणतो, तो जर त्याने न्यायालयामध्ये वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील घेऊन आला तर कोणताही आदेश करण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी. अशा प्रकारच्या अर्जाला कॅव्हिएट म्हणतात. दुसरं उदाहरण बघूया मित्रांनो. आपण आपल्या घराचं बांधकाम सुरू करत आहात आणि आपल्याला असं वाटतं की आपला जो शेजारी आहे हा काहीतरी अडथळा निर्माण करणार किंवा तो न्यायालयात जाऊन आपल्या बांधकामावर स्टे आणणार, म्हणजे स्थगिती आणणार. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला अशी भीती वाटते की हा प्रतिवादी आपला शेजारी आपल्या विरुद्ध दावा करून आपल्या बांधकामास अडथळा निर्माण करू शकतो असं वाटत असेल, तर आपण न्यायालयामध्ये अर्ज दाखल करत असतो की सो अँड सो व्यक्ती जर यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केला तर आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही अंतरिम आदेश पारित करू नये, अशी विनंती करणारा अर्ज म्हणजे कॅव्हिएट. मित्रांनो, त्याच प्रकारे हे उदाहरणं झाली सरळ सरळ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जर एखादी व्यक्ती जात असेल, एकतर्फा आदेश घेऊ नये याकरिता आपण दाखल करत असतो. दुसरं, जर एखादी व्यक्ती आपण कोणतेही कृत्य करत असाल त्याच्या विरुद्ध जर न्यायालयात जात असेल तर आपली बाजू ऐकल्याशिवाय ऑर्डर करू नये अशी विनंती करणारा अर्ज म्हणजे त्याला कॅव्हिएट म्हणतात. त्याच प्रकारे मित्रांनो, जसं एखादी कंपनी असते किंवा शासन असते, एखाद्या कर्मचाऱ्याला टर्मिनेट करतात आणि त्यांना असं वाटतं की नाही, हा टर्मिनेट झालेला एम्प्लॉई आहे, कर्मचारी आहे, हा न्यायालयात जाईल आणि आमच्या विरुद्ध एकतर्फा आदेश आणेल. मग अशा वेळेस शासन म्हणा किंवा कंपनी म्हणा, ते यापूर्वीच ज्या न्यायालयाला ज्युरिस्डिक्शन असते त्या विषयासंबंधित संबंधित त्यामध्ये कॅव्हिएट दाखल करत असतात, जेणेकरून त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिल्या जाणार. मात्र मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्या, जरी आपण कॅव्हिएट दाखल केलं असेल तरी जर न्यायालयाला वाटलं की नाही, या प्रकरणामध्ये अंतरिम आदेश करणे एकदम जरुरी आहे, तर ते न्यायालय आदेश करू शकतात. परंतु सामान्यतः नॉर्मल परिस्थितीमध्ये जर कोर्टाने बघितलं की इथे कॅव्हिएट आलेला आहे तर कोर्ट कॅव्हिएट दाखल करणाऱ्या व्यक्तीला नोटीस काढतात आणि आपलं काय म्हणणं आहे ते बाजू ऐकून घेतात, त्यानंतरच आदेश करीत असतात. मित्रांनो, मग कॅव्हिएटमध्ये काय, ज्या आदेशाविरुद्ध व्यक्ती जाणार आहे किंवा ज्या मिळकतीचा वाद निर्माण करणार आहे किंवा जो कोणत्या विषयासंदर्भात न्यायालयामध्ये दाद मागणार आहे त्या विषयाचं डिस्क्रिप्शन, त्या प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन किंवा एखाद्या आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात जात असेल तर त्या आदेशाचं डिस्क्रिप्शन, आदेशाची तारीख, ती प्रोसिडिंग असेल, सूट असेल, त्याचा नंबर, हे लिहिणे त्या कॅव्हिएटमध्ये जरुरी असते. आपण
जनरली वकिलांमार्फत कॅव्हेट दाखल करत असतात. आणि कॅव्हेट दाखल केल्यानंतर जर आपले विरुद्ध पक्षांनी वरिष्ठ न्यायालयामध्ये असो किंवा कोणत्याही न्यायालयामध्ये काही दावा किंवा काही प्रकरण निर्माण केलं, उपस्थित केलं किंवा दाखल केलं तर आपल्याला नोटीस प्राप्त होतो. आणि ज्या वकिलांचं नाव त्या कॅव्हेटमध्ये असेल त्या वकिलांना सुद्धा नोटीस प्राप्त होतो आणि आपल्यातर्फे ते वकील हजर होऊन आपली बाजू मांडतात. आणि म्हणून कॅव्हेट दाखल करणे म्हणजे काय की एक सावधगिरी, की मान्य न्यायालयाने आमच्या विरुद्ध आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश पारित करू नये अशी विनंती करणारा अर्ज ज्याला कॅव्हेट म्हणतो. मित्रांनो, मग कॅव्हेट कसं करायची असते दाखल? जसं हा माझ्याकडे एक नमुना आहे. कॅव्हेट न्यायालयामध्ये दाखल केलं, यामध्ये डिस्क्रिप्शन आहे. कनिष्ठ न्यायालयात म्हणजे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजननी काय आदेश केला त्या आदेशाविरुद्ध हे उच्च न्यायालयात येणार असं आम्हाला वाटतात आणि म्हणून आमची बाजू ऐकल्याशिवाय न्यायालयाने कोणताही अंतरिम आदेश पारित करू नये असं यामध्ये लिहिलेलं आहे. मग हा जो आम्ही कॅव्हेट दाखल केला तर विरुद्ध पार्टी जे न्यायालयात जाणार आहे त्याला मात्र पूर्वी नोटीस देणे जरुरी आहे. बाय पोस्ट त्याला नोटीस पाठवल्या जात असते आणि नोटीस पाठवली याचा प्रूफ सुद्धा या कॅव्हेट सोबत जोडावा लागत असतो, पोस्टाची पावती. त्यानंतरच न्यायालय कॅव्हेटचा अर्ज स्वीकारत असतात. म्हणजे कॅव्हेट दाखल झालं. आता तर कम्प्युटराइज सिस्टम झाली आहे. यापूर्वी कसं कॅव्हेटचं रजिस्टर असायचे, आता पण आहेत कॅव्हेट रजिस्टर असतात, परंतु आता कम्प्युटराइज झाल्यामुळे जर या संबंधित विषयाशी किंवा संबंधित आदेशाविरुद्ध कोणतेही प्रकरण न्यायालयामध्ये दाखल झालं तर लगेच कम्प्युटराइज असल्यामुळे दिसून येत असते. आणि प्रकरण समजा जसं उच्च न्यायालयात आपण बाजू समजून घेऊया की उच्च न्यायालयामध्ये एखाद्याने काही अपील दाखल केला असेल किंवा रिट दाखल केलं असेल आणि ते प्रकरण जेव्हा मान्य न्यायालयाच्या बोर्डावर जाते त्यावेळेस ज्या व्यक्तींनी कॅव्हेट दाखल केलेला आहे त्या व्यक्तीचं नाव, त्या जे संबंधित वकील असेल आपले त्या वकिलांचं नाव सुद्धा बोर्डवर येत असते. म्हणजे आपण ज्या वकिलांमार्फत कॅव्हेट दाखल केलेला आहे त्या वकिलांना याची माहिती मिळत असते की हे प्रकरण आता उद्या सुनावणीला लागलेलं आहे. आणि मग आपल्यातर्फे आपले वकील हजर होत असतात. विरुद्ध पार्टीने जे काही याचिका किंवा अपील दाखल केलेलं असेल त्याचे कागदपत्र त्यांना मिळतात आणि नंतर युक्तिवाद पुढील सुनावणी घेण्यात येत असते. तर मित्रांनो, हे होती माहिती कॅव्हेट संदर्भातली. कॅव्हेट म्हणजे काय, कुठल्या परिस्थितीत दाखल करत असतो, त्याचा फायदा काय होत असतो हे बघितलं आपण. मित्रांनो, अशाच प्रकारची माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे, आमचे चॅनल नेहमी बघत राहावे. धन्यवाद. जय हिंद.